करण्यासाठी शासन प्रयत्नशील, लक्ष्मणराव ढोबळे. विदर्भात होणार SRI पद्धतीनं भात शेती. कारल्याची शेती सापडली दुष्काळ आणि निर्यात बंदींच्या कचाट्यात. सोलापुरात गाई म्हशींचं दूधही आटले आणि पोल्ट्री उद्योगाच्या उलाढालीतही दुष्काळ. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात दुष्काळ असला तरी धान्याची परिस्थिती बरी आहे. मात्र वैरण आणि पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी म्हटलं आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठ्यात सुसूत्रता आणणे, ज्या नागरिकांकडे पाण्याचे कॅन देण्यासाठी वाहन नाही अशा लोकांना शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. हाताला काम, जनावरांना चारा, पाणी तसंच माणसांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी शासनानं प्रयत्न सुरू केले आहेत. विदर्भातल्या भात पिकांचं उत्पादन 5 पटीनं वाढवण्याबरोबर रब्बीचाही हंगाम साधण्याचा निर्धार नागपूर कृषी विभागानं केला आहे. त्यासाठी सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन म्हणजेच SRI पद्धतीच्या भात लागवडीचा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या खरीप हंगामात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमधल्या 90 गावांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. त्याचबरोबर जल आणि मृद संधारणाची कामं देखील करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी भंडारा जिल्ह्यातल्या 10,000 हेक्टर क्षेत्रावर SRI पद्धतीनं भात लागवड करण्यात आली होती. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 60 ते 70 क्विंटल उत्पादन मिळाल्यानं त्यांची उलाढाल 100 कोटींवर गेली होती. SRI पद्धतीचा वापर आणि सुधारित वाणाच्या लागवडीमुळे ते प्रति हेक्टरी 90 ते 100 क्विंटलपर्यंत जाऊ शकतं. या प्रयोगासाठी प्रत्येक तालुक्यातल्या 2 गावांची निवड करण्यात आली आहे. राज्यातली कारल्याची शेती दुष्काळ आणि निर्यात बंदींच्या कचाट्यात सापडली आहे. कमी पाण्यावर उत्पन्न देणारी शेती म्हणून वेलवर्गीय पिकांची ओळख आहे. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात वेलवर्गीय पिके घेतली जातात. विशेषतः नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हे पीक घेतलं जातं. यंदा मात्र पाण्याचा ताण इतका अधिक वाढला आहे की त्यामुळे कारल्याची लागवड केल्यापासून वेलींवर रोगांचा वेढा पडला आहे. यावर कशी बशी मात करत मांडव धरलेल्या वेलीवर कमीच बहर येतो आहे. अल्प प्रमाणात आलेला बहर देखील डोळ्यांदेखत गळून जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बाजारात होणारी कारल्याची आवक 80% घटली असतानाही बाजारात तेजीची परिस्थिती नाही. दुष्काळामुळे निर्माण झालेली पाण्याची भीषण टंचाई आणि ओल्या चाऱ्याची कमतरता यामुळे सोलापूर जिल्ह्यात गाई म्हशींचं दूधही आटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातलं दररोजचं सरासरी दूध संकलन सुमारे 2.25 लाख लिटरनं घटलं आहे. छावण्यांची संख्याही मोठी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं जनावरं छावणीत आहेत. छावणीत दुधाळ जनावरांना योग्य प्रमाणात चारा आणि पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे गाई म्हशींच्या दुधात घट झाल्याचं दिसत आहे. त्यातच पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानं त्याचाही आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचं उत्पादन, पक्षी खाद्यातील दरवाढ आणि सतत बदलणारं वातावरण यामुळे अडचणीत आले आहे. शेतीपूरक उद्योगात पोल्ट्री उद्योगाची उलाढाल सर्वाधिक म्हणजेच वार्षिक 3,000 कोटी रुपयांची आहे. राज्यात नाशिक, पुणे आणि पनवेल या पट्ट्यात किमान 10,500 शेतकरी स्वतंत्र आणि करार पद्धतीनं ब्रॉयलर कोंबड्यांचं उत्पादन करतात. यात नाशिक विभागाचा वाटा 40%, पुणे विभागाचा 35% आणि कोकण विभागाचा 25% वाटा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे 2,000 उत्पादकांनी उत्पादन थांबवलं आहे, तर अन्य 8,500 शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसाय करणं जिकिरीचं झालं आहे. त्यामुळे बहुतांश पोल्ट्री व्यावसायिकांनी एप्रिल महिन्यापासून करार केलेल्या कंपनीकडून पक्ष्यांची बॅच घेणंच बंद केलं आहे. भाजीपाला पिकाचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावे लागेल. ठिबक सिंचनाद्वारे एका तोटीतून दिवसाकाठी 2 लिटर पाणी द्यावे. फळबागांना पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यात वाढ करावी. पाण्याची कमतरता असल्यास आच्छादनाचा वापर करून जमिनीतून होणारी पाण्याची वाफ आणि केओलिनची फवारणी करून पिकामधून बाष्पीभवनाद्वारे जाणारं पाणी यावर नियंत्रण करावे.
आता बघूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। बटाटा कमाल 1600 रुपये, किमान 1000 रुपये। बीट कमाल 1250 रुपये, किमान 1000 रुपये। दुधी भोपळा कमाल 2000 रुपये, किमान 600 रुपये। फ्लॉवर कमाल 1400 रुपये, किमान 350 रुपये। गाजर कमाल 2800 रुपये, किमान 2500 रुपये। घेवडा कमाल 2000 रुपये, किमान 2000 रुपये। काकडी कमाल 2500 रुपये, किमान 700 रुपये। कांदा कमाल 1200 रुपये, किमान 500 रुपये। कारले कमाल 3200 रुपये, किमान 1000 रुपये प्रति क्विंटल। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील। विदर्भातील कमाल तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। येत्या 48 तासात विदर्भातील काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस। पुणे कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस। नागपूर कमाल 45 अंश सेल्सिअस, किमान 33 अंश सेल्सिअस। नाशिक कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस। औरंगाबाद कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस। कोल्हापूर कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस। सांगली कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस। सातारा कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार।